नाशिक महानगरपालिका नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं नंदिनी नदी कॉर्नर सुशोभित करण्यात आलाय। हा उपक्रम विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, स्वच्छता निरीक्षक विशाल आवारे कर्मचारी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलाय। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या हस्ते नंदिनी नदी कॉर्नर फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। तसंच सकाळी 7 वाजल्यापासून नंदिनी नदी यात्रेची सुरुवात झाली। नंदिनी नदी स्वच्छता अभियानात आयुक्तांसोबत सर्व अधिकारी आणि पर्यावरण प्रेम्यांनी नंदिनी नदी उगमस्थानापासून ते टाकळीपर्यंत नंदिनी नदी यात्रेच्या माध्यमातून पाहणी दौरा केलाय। त्यात गोदावरी पार्कच्या धर्तीवर नंदिनी पार्क भारत नगर येथे करण्याचे उपक्रम हाती घेण्यात आले, जिथे नंदिनी नदी पुलावरील कचरा पडणाऱ्या ठिकाणी नंदिनी नदी कॉर्नर सारखे कॉर्नर विकसित करण्यात येणार आहेत, जेणेकरून नंदिनी नदी स्वच्छ आणि निर्मळ राहील असं येणाऱ्या कुंभमेळ्याच्या व हरित कुंभाच्या माध्यमातून साकारण्याची तयारी आहे। या उद्घाटन सोहळ्याला घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त अजित निकत, गोदावरी संवर्धन विभाग उपायुक्त नितीन पवार, उद्यान विभाग अधीक्षक विवेक भदाने, विभागीय अधिकारी जयश्री बैरागी, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, स्वच्छता निरीक्षक विशाल आवारे, विजय थोरात, जयंत राभडिया, रावसाहेब रुपते, प्रशांत परब, सुखदेव वाघमोडे तसंच पर्यावरण प्रेमी राजेश पंडित, अपर्णा कोठावळे, चंद्रकिशोर पाटील, दत्तात्रय ढगे, सोमनाथ मुठाळ, रोशन केदार, निलेश जवर, योगेश कोठावळे, अनंत संगमनेरकर, विष्णू गटकळ उपस्थित होते। नाशिक महानगरपालिका नाशिक सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते, कुणीही नंदिनी नदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये। तसं आढळल्यास 10,000 रुपये ते 25,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल, असंही नाशिक महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आलंय। संविधान न्यूज, नाशिक।